एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते। भाजप आता राज्यसभेची चौथी जागा सुद्धा लढवणार असल्याचं कळतंय। भाजपकडून त्याची चाचपणी सुरू झालेली आहे। थोड्याच वेळात फडणवीसांच्या बंगल्यावर बैठक बोलवण्यात आलेली आहे। भाजपच्या प्रदेश कोर कमिटीची ही बैठक बोलवण्यात आलेली आहे। 6 जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होणार आहे आणि या 6 जागांच्या निवडणुकीमध्ये भाजप एकट्याच्या बळावरती त्यांच्या 3 जागा आता निवडून येऊ शकतात, पण चौथ्या जागेवर सुद्धा ते उमेदवार देणार असल्याचे कळतंय। त्याची चाचपणी सुरू झालेली आहे आणि चौथी जागा भाजप आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करणार आहे, पण त्याच्यासाठी त्यांना मोठी आकडेमोड करावी लागणार आहे आणि काँग्रेससाठी निश्चितपणे ही एक धोक्याची घंटा ठरू शकते। कारण सध्या उबाठा गटाकडे म्हणजे ठाकरे गटाकडे संख्याबळ नाहीये, त्यांच्याकडे थोडंसं संख्याबळ आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडे पुरेसं संख्याबळ नाहीये। सुष्मिता भदाणे पाटील आपल्या प्रतिनिधीत आपल्यासोबत आहे। सुष्मिता, एक मोठी आकडेमोड करावी लागेल, भाजपला रणनीती आखावी लागेल। या आधी अशाच निवडणुकीमधून सरकार सुद्धा गडगडलेलं होतं, आता पुन्हा रणनीती भाजपची काय असेल? नक्कीच आता बैठकीला सुरुवात झालेली आहे। मेघदूत बंगल्यावरती स्वतः देवेंद्र चंद्रशेखर बावळकुळे हे उपस्थित आहे। सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा इथे पोहोचत आहेत। त्यामुळे अवघ्या 3 दिवसांवरती आलेल्या या राज्यसभा निवडणुकीमध्ये नेमकं काय गणित बदलतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कारण यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता या अशा निवडणुकांमधनंच सरकारमध्ये मोठे बदल झालेले महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये कोर कमिटीच्या बैठकीला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। चौथ्या जागेसाठीची ही चर्चा आज केली जाते आहे आणि ज्या वेळेला अशा पद्धतीची कोर कमिटीची बैठक होते त्यावेळेला विविध सर्वेंचा सुद्धा आधार घेतला जातो आणि गेला अनुभव जर आपण बघितला तर या चौथ्या जागेवरती भाजपचा निर्णायक चेहरा कोण असेल हे सुद्धा शिक्कामोर्तब होणं आज अपेक्षित आहे। त्यामुळे यापूर्वी आपण जर बघितलं असेल तर याच सागर बंगल्यावरती मेघदूत बंगल्यावरती ज्या वेळेला बैठका झाल्या त्यानंतर राजभवनात जाण्याची वेळ अनेकांवरती आलेली होती, परंतु आता चित्र काहीतरी वेगळं असणार आहे। आकड्यांचं गणित जे आहे ते जुळवून आणण्याचे प्रयत्न विविध स्तरावरती केले जाणार आहेत असं आपल्याला पाहायला मिळतंय। धन्यवाद सुष्मिता, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।